कधी आपल्याला आयुष्यात खूप काही हवे असते, पण देव आपल्याला तेवढंच देतो जेवढं आपल्यासाठी खरंच योग्य असतं. म्हणूनच प्रत्येक कमीपणालाही देवाचा आशीर्वाद समजावं. एखाद्या नात्याला जपण्यासाठी शब्दांची नव्हे तर समजूतदार मनाची गरज असते. कारण जेव्हा शब्द अपुरे पडतात तेव्हा मनाची भाषा सर्व काही स्पष्ट करून जाते. सुखाच्या क्षणी जो साथ देतो तो मित्र असतो, पण दुःखाच्या क्षणी जो खांदा देतो तो देवापेक्षाही मोठा असतो. मनात जखमा असल्या तरी हसून जगावं लागतं, कारण आपली कमजोरी जगासमोर दाखवली तर जग आपल्याला रडवण्यातच समाधान मानतो. आई बाबांच्या पायामध्ये स्वर्ग आहे असं म्हटलं जातं, पण खरं सांगायचं तर त्याच्या डोळ्यामधलं समाधान हेच आपल्या आयुष्याचं खरं यश आहे. प्रत्येक नात्यात अपेक्षा ठेवल्या की तुटतात, पण निस्वार्थपणाने जगलं की ती नाती आयुष्यभर जगतात. जगाला खुश ठेवण्यासाठी हजारो मुखवटे लावावे लागतात, पण स्वतःच्या मनाला खुश ठेवण्यासाठी एकच गोष्ट हवी, ती म्हणजे खरं आयुष्य जगण्याची हिंमत. पैसा कितीही कमावला तरी समाधान फक्त मनाच्या श्रीमंतीतच असतं, कारण सोन्याच्या पलंगावर झोपणारा आणि जमिनीवर झोपणारा दोघे एकाच आकाशाखाली स्वप्न पाहतात. लोक आपल्याला विसरतात म्हणून दुःख मानू नये, कारण ज्यांच्या आठवणी खऱ्या असतात त्या कधीही मनातून जात नाही. कधी आयुष्य खूप शांत झालं की लोकांना वाटतं सगळं संपलं, पण खरं तर तीच वेळ असते जिथून नवी सुरुवात होत असते. आयुष्यात खरी कमाई पैशाने होत नाही, खरी कमाई होते ती आपण किती मन जिंकली त्यावर. प्रत्येक चेहऱ्यामागे एक वेगळी कहाणी असते, म्हणून कोणालाही त्यांच्या हसऱ्या चेहऱ्याने मोजू नका, कारण काही हसरे चेहरे आतून रडत असतात. ज्याला आपण जास्त महत्त्व देतो तोच व्यक्ती कधी आपल्याला जास्त जखम करून जातो. म्हणूनच प्रेम करावं, पण स्वतःलाही विसरू नये. रस्ता कितीही अवघड असला तरी प्रवास करावा लागतो, कारण आयुष्य आपल्याला नेहमी पुढे जाण्याचं धडे शिकवतं. माणूस कितीही बदलला तरी त्याच्या मनातली एक छोटीशी जागा अशी असते जी कायमची निष्पाप राहते, आणि तीच त्याची खरी ओळख असते. जगणं म्हणजे फक्त श्वास घेणं नाही, तर प्रत्येक क्षणातलं सौंदर्य अनुभवणं आहे, कारण हाच क्षण पुन्हा परत येणार नाही. तुटलेली नाती पुन्हा जुळवणं सोपं नसतं, पण जर त्यात खरं प्रेम असेल तर एक छोटंसं माफ कर संपूर्ण आयुष्य बदलून टाकतं. आठवणी म्हणजे देवाची देणगी असते. कधी हसतात तर कधी रडवतात, पण प्रत्येक वेळेस त्या मनाला अधिक श्रीमंत करून जातात. ज्यांनी आपल्याला सोडलं ते वाईट नाहीत, त्यांनी आपल्याला शिकवलं की कोणावर किती विश्वास ठेवावा आणि कुठे स्वतःला वाचवावा. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त ते पाहण्याची दृष्टी हवी. जेव्हा आपण दुःखालाही धडा समजतो तेव्हा प्रत्येक क्षण एक वरदान ठरतो.